स्लो मोशनमध्ये मला फक्त स्क्वॉट करून दाखवशील. गो. खूप रिलॅक्स. रोटेट. ओके. तर खाली दाब. बस. 8, 9. काय फील होत आहे? मसल खूप टाईट आहे. आणि सिमिलर जर मी जर लेफ्ट साईड राईट साईडचं जर पाहिलं तर एवढा मे बी टाईट नसू शकत. कंटिन्यू. सर सी हां. दिसतोय? हो. हा फरक आहे. बिकॉज ऑफ पोझिशन घे. हां. पाय दोन्ही सरळ कर. नाव तू जर नीट पाहिलीस हां. नाव सी हा जो एक्सनोडेशन आहे हां. सी. हो. ओके. इट्स लाईक एवढीच रेंज आहे. सो दिस इज लाईक 0 हार्डली 45 डिग्री. Okay, बरोबर. yes, जर मी yes. फ्रीली मुवमेंट केला तर हां. तो पायाचा. नाव चेक दिस. ओके. ऑलमोस्ट 90 म्हणजे ऑलमोस्ट 80 डिग्री हा टर्न झाला आहे. हो. आणि तुझा जो हा Left लेफ्टवाला होता एवढाच आहे. हां. बट हा तुझा इंटरनोटेशन प्रॉब्लेम आहे. ओके. लिफ्ट कर. ना होल्ड. ओके. सो हिअर 0. नाव सी ऑलमोस्ट 50 to 60 डिग्री. समजलं बरं? हो. सो तुझा जो लेफ्ट लेग आहे हां. इज कम्प्लिटली एक्सटर्नल रोटेशन हा टाईट आहे. टाईट आहे. तुझा जो लेफ्टवाला हिप आहे हां. तो एक्सटर्नल रोटेट जास्त झाला आहे. हां. सो त्याचे एक्सनोटेशनचे मसल्स जास्त ॲक्टिव्ह आहेत ओके. आणि इंटरनोटेशनचे मसल्स इनॲक्टिव्ह आहेत. हां. बट वेन इट्स कम द राईट लेग Right. तुझे एक्सटर्नल रोटेशनचे मसल्स फ्री आहेत. ओके. बट इंटरनल रोटेशनचे मसल्स टाईट आहेत. समजलं? हो. सो हा दॅट्स वाय तू ज्या वेळेस राईट लेग इंटरनल रोटेट करत जातेस जसं की ह्या पोझिशनमध्ये तुला एवढं फील नाही होत बिकॉज ऑफ एक्सनोटेशन मसल फ्री आहेत. हो. त्यामुळे अलाव करतात. हो. ओके. बट ज्यावेळेस मी पायाला एक्सटर्नल रोटेट करत होतो हां. सो ॲट दॅट टाइम यू आर फीलिंग दॅट पेन राईट. येस. आता असं समज की एक्सनोटेशनचे मसल्स आहेत. हां. ओके. आणि हा जसा मी पाय इंटरनोटेशन फिरवतोय हां. हा अलावच नाही करत हो, आहे. हो. सो दॅट्स वाय सी हां. की पेन उचलला होतं. हो. जातोय. समजलं. बट त्यावेळेस ह्या पायाची गोष्ट आहे आता टाईट आहेत. हां. ओके. हां. बट इंटरनोटेशन हा इझिली होतो हां. विदाउट डिस्कम्फर्ट. हां. गॉट इट. नाव बेटर. रिलॅक्स. व्हॉट यू कॅन फील नाव. थोडं फ्री वाटतंय. हां. फ्री वाटलं. आता जो पहिला तू स्कॉट केलीस हां. तेव्हा काय वाटलं. थोडं टाईटनेस वाटत होतं. ओके. आणि पेन कुठं होतं त्यावेळेस. राईट हिपला हिपला. पूर्ण म्हणजे राईट इथून खालपर्यंत येत आणि होतं. आता आता नाही झालं. cool.